पुणे शहरात सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडताना पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा पुण्यातीलच सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः 25 ते 30 वाहनांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो याच सहकारनगर परिसरातील केशव कॉम्प्लेक्स, नवनाथ नगर, त्यासोबतच सरस्वती चौक या परिसरामध्ये अशा पद्धतीने या सगळ्या वाहनांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यामध्ये साधारणतः 15 ते 16 रिक्षांचा समावेश आहे। रिक्षांची कशी अवस्था नेमकी या ठिकाणी झालेली आहे आपण पाहू शकतो। त्यासोबतच काही स्कूल बसेस आहेत, काही कार देखील आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे पॅगो आहे त्याची देखील तोडफोड या ठिकाणी या गुंडांनी केलेली आहे। 3 गुंड या ठिकाणी आले, त्या गुंडांनी या ठिकाणी दुडगूस घातलेला आहे। इथल्या काही नागरिकांना देखील मारहाण करण्यात आल्याचं माहिती मिळते आणि या नागरिकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आणि या परिसरामध्ये सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या घटनांनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तक्रारदार आता आपल्या सोबत आहे, काय नेमकी तुम्ही तक्रार दिलेली आहे? जे काही घडलं ते सगळी घटना मी पोलिसांना सांगितलेली आहे सविस्तर। 3 मुलं आली होती, इथनं सुरुवात केली आणि इथल्या 4 रिक्षा पुढे माझी कार आहे ती फोडली। त्याच्यानंतर मग 112ला फोन केल्यानंतर ते त्यांच्याकडनंही रिव्हर्ट आला की पोलिसांना 5व्या मिनिटात पाठवतो, ते पण आले। आमचे फोन झाले तेव्हा कळलं की अजून एक गुन्हा तिकडे झालेला आहे, म्हणजे तिथे जवळजवळ 15-16 गाड्या फोडलेल्या आहेत। तुमची रिक्षा होती? हो, माझी ही रिक्षा काच फोडली आहे। अच्छा, किती नुकसान साधन झालंय तुमचं? तरी पुढची काच फोडली आहे, 5-6 हजार रुपये। तुमची कोणती गाडी होती? टेम्पो होता। टेम्पो होतं, काय नुकसान झाले? काच फोडलेले। काय कोण होतं किंवा कशामुळे फोडलं काही कळालं? काही नाही ना, रात्री 1:30-2 वाजता सर आरडा झाला, बाहेर आले तेव्हा निघून गेले। अच्छा, तुम्ही काय करतात, काय काम करतात? मी सर्व्हिसला आहे। सर्व्हिसला आहे? बरं, तुमचं रिक्षाचाच व्यवसाय? रिक्षा बरं। तर आपण पाहिलं यांच्या रिक्षा, काहींचे टेम्पो, कार यांची फोडण्यात आलेली आहे। कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही आहे। मात्र या परिसरामध्ये सातत्याने अशा पद्धतीने तोडफोडी होत आहेत। पोलीस देखील या संदर्भातला जो काही पायबंद घालणं अपेक्षित आहे तो घातला जात नाही आहे। गुन्हेगारांवरती जो वचक असणं अपेक्षित आहे तो वचक या ठिकाणी पाहायला मिळत नाही। या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत त्या गुंडांना अटक करण्यात आलेली नाही आहे। या संदर्भात पोलीस पुढचा तपास करतायत। या सगळ्या घटनेनंतर शहरात देखील मोठी एकूणच भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।